मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा लाभ अधिकाधिक नागरिक ह्या ठिकाणी घेत आहेत आणि विविध टेस्ट या ठिकाणी संपूर्ण शरीराची तपासणी या ठिकाणी मोफत स्वरूपाने होणार आहे आणि त्याचा निश्चितच नागरिकही चांगल्या पद्धतीने लाभ घेत आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेबांच्या आवाहनानुसार आपण कुठेही जल्लोष किंवा सोहळा न करता नागरिकांच्या ज्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन आरोग्याची गरज लक्षात घेऊन आज या ठिकाणी हे शिबिर आयोजित केले. सर, एकंदरीत ज्या प्रकारे आरोग्य शिबिराची फार गरज आहे, लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे आरोग्य फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्याच महाग झालेले एकंदरीत उपचार तर सर्वसामान्यांना तेही परवडण्याच्या बाहेर आहे. अशा प्रकारे शिबिराचं आयोजन प्रत्येक स्तंभमध्ये प्रत्येक जागेवर होणं फार महत्त्वाचं गरजेचं आहे असं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे. नक्कीच या संदर्भामध्ये सर्व नागरिकांची मागणी आहे आणि निश्चितपणे आम्ही जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी स्लम एरिया असेल म्हणा किंवा अधिकाधिक ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी अशा प्रकारे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. राज्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये बऱ्यापैकी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळतं. कसं एकूणच आपल्याला आपण बघितलं असेल तर विधानसभेपाठोपाठ आता महापालिकांचे निकाल आणि त्याच्यानंतर पंचायत समित्यांचे निकाल आणि आत्ता संपूर्णपणे आपल्या जिल्हा परिषदाचे निकाल हे सगळे जे निकाल लागलेले आहेत ते निकाल आपण बघता माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते ज्या प्रकारे घोडदौड करत आहे आणि आत्तासुद्धा ज्या प्रकारे निकाल लागत आहेत त्यामुळे निश्चितपणाने सर्व महाराष्ट्राचे नागरिक हे आपल्या माहितीच्या बाजूने आहेत आणि त्यांचा कौल आता माहितीकडे वळताना आपण बघतो. महापौर की बड़ी है, आप इतनी बड़ी कामयाबी राज्य सरकार को मिली है, आप उसको किस तरह से देखते क्या कहना चाहेंगे महायुति सरकार को? नाही, नक्कीच माहितीचा महापौर होणार हे आधीच आपण सांगितलं होतं निवडणुकीच्या आधीच आणि त्याच्यामुळे तशा प्रकारे महापौरही झालेला आहे, उपमहापौरही झालेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच या 11 तारखेला ते दोघंही पदाधिकार स्वीकारणार आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच मुंबईची सत्ता ही माहितीकडे आल्यानंतर जी काही नागरिकांची कामं आहेत जे आपण शब्द दिलेले आहेत ते सर्व शब्द या ठिकाणी आपण पाळणार आहोत. प्रयत्न करतो आहोत की या विधानसभेचे जे प्रश्न आहेत ते निकाली निघावे आणि त्यासाठी जवळजवळ 60 ते 70% मी त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे. मग ते माडाचे ओसीचे विषय असतील, कलेक्टर लँडचे विषय असतील आणि जे काही मूलभूत विषय आहेत, गरजा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण विविध कुर्ला स्टेशनचा परिसर असेल, रुंदीकरणाचा विषय असेल तर ते सुद्धा सर्व प्रश्न आपण हाती घेतलेले आहे. या येणाऱ्या कालावधीमध्ये जे उर्वरित राहिलेले प्रश्न आहेत आणि विकासाची कामं आहेत ती सुद्धा आपण सगळ्या लोकांना. ज्येष्ठ नागरिकांसाठी महिला पुरुष आरोग्य शिबिर एक चांगल्या प्रकारचं आरोग्य शिबिर जे लोकांना आपल्या लोकशाही चांगलं असेल त्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही बघतच असाल की आज ह्या ठिकाणी एक चांगला प्रतिसाद जनतेकडून नागरिकांकडून मिळत आहे आपल्याला आणि सर्वच आमचे पदाधिकारी पक्षाचे महिला पुरुष शिवसेनेचे पदाधिकारी ह्या उपक्रमास काम करत आहेत आणि इथे उपस्थित आहेत. इथे आपल्याला सोमय्याची टीम आहे, सोमय्या ह्याची डॉक्टरांची टीम आहे सोमय्याकडून आणि इथे आपल्याला ENT, डेंटल, ब्लड प्रेशर, शुगर अशा विविध प्रकारच्या ज्या आहेत चाचण्या मोफत अतिशय मोफत दरामध्ये आपण इथे लोकांच्या सुविधेसाठी लोकांच्या सेवेसाठी आपण इथे उपलब्ध करून दिलेले आहे. मला वाटतं किमान 50-70 लोक झाले असतील. एक 10 वाजता आम्ही उपक्रम चालू केलेला आहे आणि एक चांगला प्रतिसाद आहे आणि अजूनही लोकांचा प्रतिसाद येतो आहे, फोन येत आहेत आणि लोकांनी त्याला म्हणजे जॉईंट होत आहेत. भावना तर अनेकांच्या आहेत. वाढदिवस आहे आपल्या नेत्याचा, काय शुभेच्छा द्या? आज माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेसाहेबांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाला आम्ही वेगळ्याच पद्धतीने साजरा करणार होतो परंतु शिंदेसाहेबांनी जो मॅसेज दिला सगळ्या शिवसैनिकांसाठी जनतेसाठी की वाढदिवस साजरा करणार नाही कारण आत्ताच अजितदादा यांचं अत्यंत दुःखद निधन झालं त्यानिमित्ताने त्या वाढदिवस करणार नाही. परंतु माननीय आमचे आमदार पंकजभाई कुडाळकर यांनी ही संकल्पना पहिलीच ठेवली होती की आपण शिंदेसाहेबांच्या वारसानिमित्त एक चांगला कार्यक्रम करायचा आहे आणि हा कार्यक्रम आयोजित केला होता पहिल्यांदाच. त्यामुळे आज आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलेले आहे जनतेसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि या आरोग्य शिबिराला जनता, ज्येष्ठ नागरिक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि याचा लाभ घेत आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहेच की महाराष्ट्रावरती सर्व जनतेला खूप दुःख झालेले आहे की दिवंगत अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं अपघाती निधन झालं आणि या निधनामुळे असंख्य लाखो लोक दुखावली गेलेली आहेत आणि त्यांना दुःख अनावर झालेलं आहे.
आणि विशेष करून आमचे लाडके नेते, शिवसेनेचे मुख्य नेते आणि आताचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेब यांचं त्यांच्यावरती अतिशय प्रेम होतं. त्यांनी सांगितलं की नुसते उपमुख्यमंत्री म्हणून ते बरोबर नव्हते, की ते एक मित्र म्हणून बरोबर होते. आणि त्यांना झालेलं दुःख हे त्यांनी सर्वांना शिवसैनिकांना सांगितलं की माझा वाढदिवस मी यावर्षी साजरा करणार नाही. कुणीही पुष्पगुच्छ घेऊन यायचं नाही आहे, कुणीही बॅनर लावायचे नाही आहे. आणि तो आदेश पाळून आम्ही कुठलंही या ठिकाणी कुठलाही उत्सव न करता वाढदिवसाचा एक आरोग्य शिबिर आज आमचे आमदार सन्माननीय मंगेशजी कुडाळकर आणि कुर्ला विधानसभेचे आमदार त्यांनी या ठिकाणी आज आम्ही आरोग्य शिबिर लावलेलं आहे की नागरिकांसाठी, इथल्या कुर्ला विधानसभेतल्या मतदारांसाठी एक चांगलं आरोग्य शिबिर की ज्या ठिकाणी अनेक टेस्ट इथे होत आहेत. आणि सकाळपासून आपण पाहत आहे की लोकांचा खूप चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. आणि असे अनेक उपक्रम हे आम्ही वर्षभरात आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली करत असतो. त्यातलाच हा एक उपक्रम आहे. मी आज या ठिकाणी आमचे मुख्य नेते, आमच्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिंदेसाहेब यांना वाढदिवसाच्या कुर्ला विधानसभेतर्फे सर्वांना त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी स्वतःच्या हेल्थसाठी, आरोग्यासाठी हा शिबिर आरोग्यासाठी आहे. सगळ्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. त्या सगळ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन सकाळपासून छान गर्दी केलेली आहे आणि आम्हालाही तेवढा उत्साह अधिक होतो आहे. कारण अशी आमचे आमदार मंगेशजी कुडाळकर त्यांच्या नेतृत्वाखाली जे आम्ही कोणतेही कार्यक्रम करतो त्यात उत्साही आम्ही असतोच. पण इकडचा पूर्ण कुर्ला विधानसभा किंवा तुम्ही इतरही विभागातले सगळेच पदाधिकारी, मतदार सगळे आपले खूप उत्साहाने इकडे येतात. आम्ही त्यांचं खूप आभार मानतो आणि असाच आमच्यासोबत आमच्या पाठीशी कायम राहा अशी ही विनंती करतो. धन्यवाद. काय सांगाल? पण आम्ही त्यांचा वाढदिवस आरोग्य शिबिर म्हणजे लोकांचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी